हॅलो माझ्या छोट्या मित्रांनो जे पाचवीत आहेत. बघा आज आपण सुरुवात करणार आहोत रोमन नंबर्स, जो की चॅप्टर नंबर 1 असणार आहे. तर तुमच्या सर्वांचं कार्टून वगैरे पाहून झालं असेल तर आपण लेक्चरला सुरुवात करू. रोमन नंबर्स आज आपण शिकणार आहोत. बघा लहान असताना, आता तुम्ही तर सर्व लहानच आहात, आपल्या आई बाबासोबत तुम्ही रेल्वे स्टेशन बस स्टेशनला गेले असेल आणि अशा प्रकारची एक मोठी क्लॉक म्हणजेच मोठी घड्याळ तुम्ही बघितली असेल आणि त्याच्यामध्ये जे आकडे आहेत ते बघून तुम्ही कन्फ्यूज झाला असेल की अरे 1 2 3 4 नाही आहे तिथे, हे काय जेव्हा असले वेगळेच काहीतरी आकडे आहेत. तर याला म्हणतात रोमन नंबर्स. ठीक आहे, काय म्हणतात त्याला आपण? रोमन नंबर्स. रोमन नंबर्स मध्ये जो हा आय आहे किंवा एक सिम्बॉल आहे याला आपण 1 म्हणतो, म्हणजेच 1 म्हणतो. व्ही जो असते याच्यामध्ये, ठीक आहे, आपण असं जो हा व्ही सारखा सिम्बॉल आहे याला 5 म्हणतात. आणि जो एक्स सारखा सिम्बॉल आहे, ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? 10 म्हणजेच 10. जसं आपण 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 आहे, तसे हे रोमन नंबर्स आहे. आतापर्यंत आपण काय काय शिकलो होतो? इंग्रजीमधले नंबर म्हणजे 1 2 3 4 5 पर्यंत तुम्ही लहान असताना पाठ केले, 1ली ते 4थी. नंतर मराठीत तुम्ही 1 2 3 4 बेचे पाडे, टूचा टेबल असे पाठ केले असेल. पण हे काय आहेत? रोमन नंबर्स. आता याचा यूज हा सहसा आपल्या पाठ्यपुस्तकात म्हणजे क्लॉकमध्येच दाखवलेला आहे. त्याचे काही ते आपण रूल्स बघू, म्हणजे रोमन नंबर्स आपल्याला कसे समजतील, कसं समजून येईल ते बघू. बघा याचे 4 रूल्स आहेत मुळात. 4 रूल्स पैकी पहिला रूल बघा काय म्हणते? इफ आयदर ऑफ द सिम्बॉल्स आय और एक्स इज रिटन consecutively 2 or 3 times, their sum total is the number they make. मी काही जे इंग्लिश बोललो तुमच्या डोक्यावरून गेलंच असेल. आणि ज्यांना समज असेल त्यांच्यासाठी टाळ्या, क्लॅप. बघा आता रूल काय म्हणतो आपल्याला, जर म्हणजे आपण आय ला 1 म्हणतो, जर 2 आय असतील असे तर याला आपण 1 + 1 1 + 1 म्हणजे 2 म्हणू. 3 आय असतील तर याला 1 + 1 + 1 = किती? 3 म्हणू. पण आता सांगा 4 आय असतील का? त्याला आपण 1 + 1 + 1 + 1 = 4 म्हणू का? तर नाही, हे चुकीचं आहे. 1 2 3 म्हणजे 1 2 3 पर्यंतच बरोबर असतं. 4 ला आय व्ही म्हणतात. ते आपण कसं, तो आपण नेक्स्ट जो नंतरचा रूल आहे त्या रूलमध्ये बघू. पण आता इतकं समजून घ्या, 1 पासून तर 3 पर्यंत म्हणजे फक्त एका आयला 1 म्हणतात, 2 आयला 2 म्हणतात, 3 आयला 3 म्हणतात. तसंच एका एक्सला आपण 10 म्हणतो. जर 2 एक्स असतील तर त्याला किती म्हणू आपण? 20 म्हणजे 10 + 10 10 अधिक 10. 10 + 10 किती? 20. जर 3 एक्स असतील असे तर याला आपण काय म्हणू? 10 + 10 + 10 म्हणजेच किती? 30. बरं मला सांगा आता व्ही आणि व्ही असं असणार काय? म्हणजे 5 + 5 आपण 10 म्हणू का? तर नाही, हे काय आहे? चुकीचं आहे. 5 कधीही असा 2 वेळेस किंवा 3 वेळेस आपण नाही लिहित. आयला 1, 2 आयला 2, 3 आयला 3, एक्सला 10, 2 एक्सला 20, 3 एक्सला 30. ठीक आहे, इथपर्यंत व्यवस्थित समजलंय. आणि बघा एक्झाम्पल मध्ये पण त्यांनी तेच सांगितलेलं आहे. हा झाला पहिला रूल. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. तुम्ही लहान आहात, तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा कसं काढावे हे समजून सांगायला पाहिजे. पण आजकालची पिढी खूप ॲडव्हान्स आहे, जसे की तुम्ही. ठीक आहे ना, आमची पिढी डोरेमॉन कार्टून पाहण्यात गेली, तुमची पिढी तशी नाही आहे. तुमची पिढी इंस्टाग्रामवर रील पाहते, बरोबर की नाही? आज नको, बरोबर की नाही? तर बघा रूल नंबर 2 बघू.
द सिम्बॉल आय और एक्स कॅन बी रिपीटेड कॉन्स्टिट्युएंटली. आताच आपण बघितलं की जो आय सिम्बॉल आहे आणि एक सिम्बॉल आहे तो परत परत रिपीट होते. रिपीट होणे म्हणजे काय, तर 2 आय असतील तर आपण त्याला 2 म्हणतो, 3 आय असतील तर आपण त्याला काय म्हणतो, 3 म्हणतो. तसं एक एक्स असेल, 2 एक्स असेल त्याला आपण 20 म्हणतो. आता शिकलो की नाही आपण. 3 एक्स असेल त्याला आपण 30 म्हणतो. तर असा हा व्ही जो आहे, व्ही व्ही हा रिपीट नसते होत. ठीक आहे, म्हणजे असं व्ही आणि व्ही कधीही 10 होणार नाही. होणार काय, नाही, हे चुकीचं आहे. असं होत असते काय, नाही. व्ही ला एकचदा यूज करायचं जिथे तुम्हाला 5 येतात. ठीक आहे, बघा हा त्याला दुसरा रूल, हा पण तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित तुमच्या नोटबुक मध्ये. एक एक रूल लिहून घ्या व्यवस्थित. आता बघा तिसरा रूल, आणि हे बुक मधूनच रूल मी तुम्हाला शिकत आहे, मी कुठनं बाहेरून रूल आणले नाही आहेत. तुमच्यासाठी साध्या आणि सोप्या भाषेत तुमच्या पुस्तकातच लिहिलेलं आहे. तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, किंवा कोणी दुसरे पण काही दुसरे काही रूल सांगतील ते पण घेऊ नका. तुमच्या पुस्तकातून तुम्हाला जे शिकवायचं आहे तेच शिकवलं पाहिजे. ठीक आहे, लहान लहान मुलं तुम्ही क्यूट क्यूटचे. बघा तिसरा रूल लिहा, काय म्हणते, वेन आयदर आय ऑर व्ही इज रिटन on the right of the symbol of a bigger number, its value is added to the value of the bigger number. एखादी बिगर नंबर असेल, ठीक आहे, आय किंवा ऑर बी रिटन ॲज अ राईट ऑफ द सिम्बॉल. म्हणजे जर एखादा व्ही हा मोठा नंबर यायला आपण 5 म्हणतो की नाही, शिकलो की नाही. जर याच्या उजवी बाजूला, राईट साईड म्हणजे कोणची बाजू, उजवी बाजू, याच्यात जर मी एखादा आय म्हटलं तर काय होणार, हा व्ही प्लस आय असं होऊन जाणार. म्हणजे व्ही म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1, किती झाले, 6. म्हणजेच या व्ही आयला मी काय म्हणू शकतो, 6 म्हणू शकतो. आता मला सांगा व्ही डबल आय असलं, ठीक आहे, म्हणजे व्ही प्लस आय बरोबर. म्हणजे व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1, आय म्हणजे 1, किती झाले, 5 आणि 1 6 आणि 1 7, म्हणजेच की 7. किती सोपी आहे बघा. आता मी तुम्हाला होमवर्क देतो, व्ही ट्रिपल आय म्हणजे व्ही प्लस आय प्लस आय प्लस आय, किती झाले, 5 प्लस 1 प्लस 1 प्लस 1, किती झाले, 6 प्लस 7 प्लस 8. बरोबर आहे, सोपी आहे आणि मस्त किती इझी जात आहे की नाही. तसंच जर सिमिलरली आता हे व्हीच आपण शिकलो, जर एक्स असेल, ठीक आहे ना, एक्स, जर फक्त एक्सला आपण काय म्हणतो, 10. आता एक्सच्या राईट हँड साईडला म्हणजे उजव्या बाजूला आय असेल तर किती झाला, एक्स प्लस आय, म्हणजेच 10 प्लस 1, काय म्हणून आपण याला 11. सिमिलरली एक्सच्या बाजूने राईट हँड साईडला 2 आय असतील तर एक्स प्लस आय किती झाले, 12, आहे की नाही. तसंच 3 आय असतील ते किती झाले, एक्स प्लस आय प्लस आय प्लस आय, किती झाले, 13. आहे की नाही, किती सोपी आहे बघा, असं रूल आहे. आणि काही एक्झाम्पल आहे, तुम्ही स्वतः करून बघा, तेच मिळणार आहे तुम्हाला. एक्स व्ही असेल तर एक्स अधिक व्ही, एक्स प्लस व्ही, एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5, किती झाले, 50, 15. आहे की नाही सोपी. एक्स व्ही आय, आहे की नाही, म्हणजे एक्स प्लस व्ही प्लस आय, एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1, किती झाले, 10 अधिक 5 15, 15 अधिक 1 16, 60 आन्सर. कसा वाटला रूल, तिसरा रूल. बघा चौथा रूल काय म्हणते, वेन आय इज रिटन ऑन द लेफ्ट ऑफ व्ही ऑर एक्स, जर का आय व्हीच्या लेफ्ट साईडला डाव्या बाजूला असेल, देन इट्स व्हॅल्यू इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द व्हॅल्यू ऑफ व्ही ऑर एक्स, however the symbol I is not written more than 1 before V or X. ठीक आहे ना, म्हणजे जर आय व्ही असं असेल तर याला आपण काय करतो, व्ही म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1, तर डाव्या बाजूला असेल तर 5 मायनस 1 म्हणजे व्ही मधून एक काढा, किती राहिले, 4, म्हणजेच आय व्ही किती झाला, 4. आय एक्स असेल तर एक्स मधून एक काढा, म्हणजे एक्स मधून आय काढा, 10 मायनस 1 किती झाले, 9, म्हणजेच आय एक्स किती आहे, 9. जर असं असेल 2 आय एक्स
तर मी का 10-2 = 8 लिहू का? तर नाही, असं नसतं. एकचदा काय म्हटलं मी? एकचदा असलं पाहिजे. एकच आय आपण सबट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे व्हीच्या लेफ्ट हँड साईडला डाव्या बाजूला एक जर आय असेल तर व्ही मधून त्या एकला सबट्रॅक्ट करायचं, म्हणजे वजा करायचं. एक्सच्या डावी बाजूला जर एकच आय असेल तर 10-1 9 करत. 2 असतील तर नाही, 3 असतील तर नाही, असं असणार नाही. हे रोमन नंबरमध्ये असं नाही. ठीक आहे, समजलं? चौथा रूल बघा. आता बघा 14ला एक्झाम्पल घेऊ. 14ला कसं लिहितात? 14 म्हणजे काय? 10+4 बरोबर की नाही? हो की नाही म्हणा. चला, आता 10 आहे एक्स. 4 कसं लिहितो आपण? कसं लिहितो 4? असं लिहिलं का? आय 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 आय? नाही, 4 वेळेस आय मी नाही म्हटलाय. 3च आय असतात, मग 13च होतील. मग 4 कसा? आत्ताच आपण मागच्या स्लाइडमध्ये शिकलो की 4ला म्हणजे जर मी व्हीच्या डावी बाजूला आय लिहिला तर याला आपण 5-1 म्हणजे 4 म्हणतो की नाही रे? आलं की नाही लक्षात? म्हणजे हा 4 आहे की नाही? मग इथं आपण काय लिहू? आय व्ही. किती सोपी आहे की नाही? 19 बघा, 10+9. ठीक आहे, 10+9. आता 10 कसा? एक्स. आणि आता 9 कसं लिहायचं? आताच प्रिव्हियस स्लाइड मध्ये बघलो की एक्सच्या डावी बाजूला 1. आलं की नाही? 10+9. 7 बघा. 7 कसं लिहिणार आपण? 5+2 6 7 म्हणजे व्ही आणि 2i. असा. 9 कसं लिहिणार? आताच बघितलं आपण. आधारा नाही. बघा, इतकं सोपी आणि सिंपल आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू? जो प्रॉब्लेम सेट आहे ना, एकच प्रॉब्लेम सेट आहे या चॅप्टरमध्ये, तो आपण सॉल्व्ह करू. म्हणजेच पूर्ण रोमन नंबरमध्ये तुम्ही मास्टर होऊन जाल. मास्टर आतापासून तुम्ही पाचवीत आपण मास्टर होऊन जाल तुम्ही रोमन नंबरमध्ये. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते बघू. तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या लेक्चरसाठी थोडी वाट पहा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हॅव अ नाईस डे माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो.